आणि आता महाराष्ट्रातील भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवणारी बातमी आहे। भाजप नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत 3 सर्वे करण्यात आले। डझनभर खासदारांचा कामाचा स्ट्राइक रेट समाधानकारक नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आणि स्ट्राइक रेट चांगला नसणाऱ्या खासदारांचा पत्ता कट होणार का असा सवाल त्यामुळे राजकीय वर्तुळात विचारला जातोय। दरम्यान कुणाकुणाचं तिकीट कापलं जाऊ शकतं हे आपण पाहतो आहोत। भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे। सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण देखील या सर्वेमध्ये पाहण्यात आलं। तर काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी देखील या सर्वेमधून समोर आली आहे। निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं देखील आता समोर येत आहे। तर 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्यानं काहींच्या तिकिटांबाबत आक्षेप घेण्यात आला आहे। तर कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता आहे आपण पाहतोय। बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, धुळ्याचे सुभाष भामरे, तर सोलापूरचे जय सिद्धेश्वर स्वामी, सांगलीचे संजय काका पाटील, लातूरचे सुधाकर शृंगारे, त्याचबरोबर जळगावचे उन्मेष पाटील, उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबईच्या पूनम महाजन आणि नांदेडचे प्रतापराव पाटील चिखलीकर। इतकंच नाही तर अहमदनगरचे सुजय विखे पाटील, वर्ध्याचे रामदास तडस आणि रावेरच्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलण्याची शक्यता आहे।